59 धावांचं. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर आपण सामना जो पाहतोय मित्रांनो, खूप एक मोठा सामना आहे, कारण की ज्या प्रकारे आपण गावदी पूर्ण संघाच्या फलंदाजी ताकद पाहिली आपण आणि त्या षटकामध्ये तब्बल जो लक्ष ठेवलेलं आहे तर मात्र प्रति षटकामागे 14.75ची सरासरी पार करावी लागेल. 59 धावाचं लक्ष तर मात्र उभं केलंय सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली या संघासमोर. ती स्वीकारण्यासाठी सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर इथं मात्र सजीव होताना पाहतोय यतीश आणि रितेश. आणि रितेश यांची जर आपण खेळी पाहिली सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघासाठी खास कालेरची ऐतिहासिक त्या मैदानावर अतिशय जबरदस्त धमाकेदार खेळी साकारली होती आणि त्याच खेळीची अपेक्षा इथं मात्र करूया आपण, कारण की एक मोठं टार्गेट आहे. स्ट्राईकला फलंदाज असेल इथं मात्र यतीश. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण मिथाली इंटरप्राइजेस वडगर विपक्ष पाहतोय आपण आवाज भिनार अशी पुढची फेरीची लढत आहे आणि खूप जबरदस्त तो सामना पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघाची ताकद खूप मोठी आहे. दरम्यान तेजस यांचं आगमन होताना परत पाहतोय आपण. वेलकम. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज भावेश सज्ज होतोय व्हीएपी डॅजे एन कडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज यतीश. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं. गलीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये स्कोर लेग आतमध्ये आहे आणि वाईडिस मिड ऑन. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका हवे तिथं मात्र खूप सुरेख प्रयत्न केला होता जेल घेण्याचा, पण पहिल्या चेंडू मात्र जीवनदान मिळतोय फलंदाज यतीशाला आणि या एका धावेने आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय. गोलंदाज सुरेख सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जवळपास एका क्षणी वाटलं की विकेट प्राप्त करतोय काय, पण मोकेच्या क्षणी चेंडूवरची नजर हटली आणि झेल सुटल्या गेलं आणि यतीश याला मात्र जीवनदान मिळालंय. आता मात्र खेळण्यासाठी रितेश खूप मोठं नाव आहे. यावेळेस पात्र हा चेंडू खूप छान लेंथ होता चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पाहतोय आपण सपकन थोडासा आतमध्ये येणारा बीट होतोय फलंदाज बाकीचं काम पूर्ण करतोय. इथं मात्र यष्टीरक्षक का धमाकेदार सुरुवात करतोय गोलंदाजी करताना. इथं मात्र गोलंदाज भावेश. व्हीआयपी डायव्हर पाहू शकता आपण आमचे सर्व मान्यवर, त्यामध्ये खास ज्यांचा वाढदिवस आहे नरेंद्र चौधरी साहेबांचा वाढदिवस आहे त्यांच्यासोबत पाहतोय आपण आदरणीय करसन फुलोर साहेब, त्यांच्यानंतर जितू दादा मानेरकर साहेब आणि त्यानंतर मात्र राकेश पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. याच पात्र ऑन द रेटचा फटका पाहतोय आपण. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट प्लेसमेंट नव्हती, टायमिंग नव्हती आणि तोपर्यंत मात्र रितेश या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. या 2 धावांनी रितेश आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाची धावसंख्या जर पाहिली आपण 59 धावाचं लक्ष स्वीकारताना मात्र बिनबाद 3. सामना जर जिंकायचा असेल तर आक्रमणीतून मात्र करावं लागेल, कारण की प्रति षटकामागे सरासरी जर पाहिली आपण 14.75ची सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाला. राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू ज्यावेळेस पाहता चांगला चेंडू होता टप्पा पडला तर खाली राहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण थोडीशी इथं मात्र तालमेल पाहायला मिळत नाही. होय की नाही म्हणता मात्र इथं मात्र विकेट बहाल करतोय फलंदाज रितेश. तर पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाचा अतिशय महान आणि भरोसेमंद फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे बंटी. खेळपट्टीकडे जाताना खूप काही अपेक्षा असेल सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाच्या माध्यमातून बंटी या खेळाडूवर आणि ती क्षमता आहे. कित्येक वेळा पाहिलं आपण या खेळाडूला आपल्या संघासाठी खूप छान खेळ साकारतोय, पण इथं मात्र दबावच्या स्थितीमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करेल हे पाहायचं आहे. एक खराब सुरुवात पाहायला मिळाली सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाची, कारण की 59 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि त्यामध्ये धावपलकर फक्त 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. भावेश एक अति छान मारा करताना पाहतोय आपण या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे तो क्षेत्ररक्षण कायम. स्ट्राईकला इथं मात्र फलंदाज असेल यतीश. राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू
यावेळेस पात्र अजून एक मोठा फटका खेळायचं होतं, पण मात्र चेंडू हवेत आहे. बॅक टू द बॉलर, स्वतःच अप्रतिम झेल टिपतोय आणि अजून एका फलंदाला परतीचा प्रवास करावा लागेल या चेंडूवर. दुसरा धक्का पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय आपण 3-2 बाद. एक नाजूक स्थिती इथं मात्र सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाची. यानंतर जो सामना होणार आहे गावदी मिथाली इंटरप्राइजेस वडगर विपक्ष आवाज स्पोर्ट भिनार या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल इथं मात्र भिनार संघाच्या बाजूने गेलाय आणि त्यांनी मात्र वडगर संघाला निमंत्रण दिलंय फलंदाजी करण्यासाठी. पण हा सामना कोण जिंकेल असं वाटते की पहिल्या षटकाच्या खेळापर्यंत सामना एकतर्फी दिसतोय. इथून मात्र आक्रमण अजून केलं नाहीये. 2 फलंदाज बाद झाले आहेत सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाचे. भावेश अतिशय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहते आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू या स्पर्धा फ्लिकचा फटका उडवलाय चेंडूला. काय जबरदस्त टोला पाहतोय आपण मिड विकेटच्या वरतून बंटीच्या बॅटमधून पहिला षटकार. काय धमाका पाहिला आपण या चेंडूवर. पहिल्या चेंडूचा सामना करताना बंटीच्या बॅटमधून धमाकेदार षटकार निघालाय आणि याच्या प्रकारे उल्लेख केला होता निश्चित. इथं मात्र तो सांगतोय की माझा उल्लेख का केला आणि तो मी खरा आहे. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूचा सामना करताना सुरेख असा फ्लिकचा फटका पाहिला आपण आणि मिड विकेटच्या वरतून दूर असा चेंडू निघून गेलाय 6 धावेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 9. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 9. अजून 50 धावीची आवश्यकता असेल. इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडू 50 आक्रमण करावं लागेल. त्यापूर्वी मात्र आपण एक स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्हीआयपी डायव्हर पाहतोय आपण युवा सेना अधिकारी भिवंडी सन्माननीय राकेश पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक आदरणीय कुलमॅन हरीजी ठाकरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय राकेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खूप एक मोठं व्यक्तिमत्व. स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय. मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ स्वीकारताना पाहतोय आपण. तर लगेच आपण जाऊया इथं मात्र मैदानाकडे. बंटी यांच्यावर खूप मोठी नजर असेल. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप धारण केलंय आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकार वसूल केलंय. आता मात्र गोलंदाज सज्ज होताना दूर त्या टोकाकडनं पाहतोय आपण. राकेश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकताना पाहतोय. पहिला चेंडू आडव्याटण्या फटका पाहतोय आपण. स्कोरलेक रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय आणि इथं मात्र धावा किती मिळेल हे पाहायचंय. खराब खेळ पाहतोय आपण गावदी पूर्णा संघाचं. तर धावसंख्येत मात्र भर पडते. आता पाहतोय आपण धावसंख्या पुढे सरकताना ती 12. बंटी सज्ज होताना एक चेंडूचा सामना केल्याने एक षटकाराने मात्र आपलं खातं उघडलं होतं. संघर्ष करेल इथं मात्र बंटी आपल्या संघासाठी पाहायचं आहे. समोर गोलंदाज राकेश सज्ज होताना दुरान त्या टोकाकडनं. या स्पर्धा पुलचा फटका अजून उडवलाय का सुरेख फटका आहे. आउट ऑफ पार्क ब्रँडेड षटकार. ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या फलंदाजाला मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. धमाका धमाका पाहतोय आपण. आतापर्यंत दुसऱ्या चेंडूचा सामना केला आणि 2 चेंडूवर 2 धमाकेदार षटकार आपण पाहतोय बंटीच्या बॅटमधून. धावसंख्येत भर पडते. आता मात्र वेगात पुढे सरकताना ती 18. अजून इथून मात्र सामना संपला नाहीये. संघर्ष करावा लागेल इथं मात्र गावदी स्पोर्ट पूर्ण संघाला सामना जिंकण्यासाठी. कारण की सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाचा क्रमांक 3चा अतिशय महाड एक हाय क्वालिटीचा फलंदाज इथं मात्र बंटी खेळपट्टीवर येतोय आणि षटकाराचा अक्षरचा पाऊस पाडतोय. फक्त 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 चेंडूला मात्र बाहेर पाठवलंय 6 धावेसाठी. सज्ज होताना गोलंदाज इथं मात्र राकेश राईट अमोर द विकेट.
अजून एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र फटका फसतोय मिड विकेट डिजनकडे. परतीचा प्रवास करावा लागेल इथं मात्र बंटी याला आणि मोठा ते धक्का गोंदिवली संघाला लागतोय. निराशजनक स्थितीमध्ये इथे मात्र बाद होऊन वापस येताना पाहतोय आपण बंटी. वेलकम व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय प्रशांत चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं सर्वप्रथम आर्यस ट्रॉफी 2021 या दुसऱ्या दिवसामध्ये या आयोजकाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण राजेश पाटील. खूप मोठा अनुभव आहे क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं आपण सातत्याने सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघासाठी खूप मोलाचं योगदान आहे. आणि आपण जर पाहिलं आपण भिवंडी क्रिकेट असोसिएशन ग्रामीण चे विद्यमान सचिव सुद्धा आहेत. आता मात्र आपल्या संघासाठी ते मात्र फटकेबाजी करण्यासाठी मैदानाकडे रवाना होताना 3 बाद 18 अशी नाजूक स्थिती. जोपर्यंत बंटी खेळपट्टीवर होता तो मात्र असं वाटलं होतं की 59 धावाचं टार्गेट सहज पार करेल, पण अजून एका पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेट रिजनकडे झेल देतोय आणि या खेळाडू कक्षामध्ये वापस येऊन बसलाय इथं मात्र बंटी. निश्चित अजून जर फलंदाजी पाहिली आपण खूप मजबूत आहे. याच पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली रिजनकडे येतोय. तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 19. अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र निश्चित 40 धावेची आवश्यकता असेल. खूप मोठं टार्गेट आहे, पण खूप मोठं टार्गेट क्रिकेटमध्ये म्हणता येत नाही आहे. ज्या प्रकारे इथं मात्र स्थिती पाहतोय आपण. गोलंदाज राकेश कमबॅक सुरेख करतोय, वापसी छान केली. पहिल्या 2 चेंडूवर 9 धावा खर्च केल्या होत्या. याच पाहता आडव्याटण्या फटका चांगला आहे, वेगात फटका आहे. स्कोर लेग रिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल राजू पाटील. व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 20. धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 20. दुसरे षटक प्रगतीपथावर. पहिल्याच चेंडूपासून जर विचार केला आपण प्रति षटकामागे 14.75ची सरासरी हवी होती आणि पहिल्या षटकामध्ये ती सरासरी पूर्ण करता आली नाही. पण आता मात्र पाहतोय आपण 13-39 अशी सरासरी इथून मात्र अजून पार करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर इथून मात्र गोलंदाज सज्ज होताना दूर आणि त्या टोकाकडनं राकेश राईट विकेट. यास्पदा फटका उंच आहे, पण फटका फसतोय. अजून चेंडूखाली क्षेत्ररक्षक. परतीचा प्रवास करावा लागेल अजून एका फलंदाजाला. चौथा फलंदाज बाद. तर निश्चित वेळ आहे तोपर्यंत आपण व्यासपीठावर जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं स्वागताने सन्मान करूया. आपण आतिश चौधरी साहेबांचा पण स्वागताने सन्मान करूया. मी या स्पर्धेचे आयोजक कुलमॅन हरेश ठाकरे साहेबांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण इथं मात्र आतिश चौधरी साहेबांचं स्वागताने सन्मान होताना. या स्पर्धेचे आमचे आयोजक आर्यस ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आर्यस ट्रॉफीचे आयोजक सुद्धा आहेत हरीश ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. निश्चित क्रित पाटील अजून एक मोठं नाव आहे सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाच्या माध्यमातून. निश्चित खूप काय अपेक्षा असेल आणि एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. कमी चेंडू जास्त धावा म्हणून ज्याचं खरं रूप आपण नेहमी सातत्याने पाहतोय. अशी फटकेबाजी करेल काय आणि त्या गोष्टीवर इथं मात्र खरा उतरेल काय, कारण की संघ अडचणीत आहे. आमचे गुणलेखक आम्हाला अजून सांगतायत की माहिती देताना इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून खूप संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे जवळपास 20 धावाची सरासरी राखणं गरजेचे आहे आणि ती क्षमता क्रित पाटील यांच्याकडे आहे. गोलंदाज राहुल सज्ज होताना. VIP डॅच्या एंडकडनं मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी क्रित पाटील एक मोठं नाव सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाच्या माध्यमातून.
यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेला, सहमत आहे आणि याचबरोबर पंजाचा बोट आकाशाकडे. अजून एका फलंदाला परतीचा प्रवास करावा लागेल. 5वा फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज पल्लव जातोय खेळपट्टीवर. खूप काही अपेक्षा आहे या खेळाडूकडून सुद्धा, पण अपेक्षा पूर्णपणे फेल केली होती बंटी यांनी. सुरुवात तर अप्रतिम मिळाली होती. 2 चेंडूवर 2 षटकार खेचले होते. थोडंसं जर खेळपट्टीवर थांबला असता तर क्वचित हा चित्र थोडं वेगळं असतं सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघासाठी. पण कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे पाहतो आपण गावदी पूर्ण संघाचे गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्रथम फलंदाजी करताना काय सुरेख कामगिरी केली होती. क्रमांक जर पाहिला आपण 6 येऊन ऋतिक नावाचा फलंदाज यांनी जबरदस्त 18 धावाची खेळी साकारली होती आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र 59 धावाचं टार्गेट उभं केलं होतं गावदी पूर्ण या संघाने सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली या संघासमोर. खेळण्यासाठी फलंदाज पल्लव सज्ज होतोय. राईट विकेट गोलंदाज राहुल. याच पाता कडक फटका बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. खराब चेंडू, खराब लाईन आणि त्या लाईनचा योग्य वापर करून घेतलाय. एक जबरदस्त शक्ती फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून चेंडूला भिरकावलाय षटकाराने. इथं मात्र फलंदाज पल्लव आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते आता मात्र 26. 10 चेंडूमध्ये 33 धावेची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. काय इथं मात्र निश्चित राजेश पाटील आणि पल्लव ही जोडी आपल्या संघाला विजय मिळवून देईल. अतिशय वेगवान फटका मारला होता पल्लवच्या बॅटमधून. अपेक्षा खूप काही आहे पण ती पूर्ण करेल काय. यानंतर मात्र अजून एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं आर्यस ट्रॉफी 2021च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक बम सुभाष ठाकरे, कुलमॅन हरेश ठाकरे, राहुल ठाकरे आणि ऑल आर्यस ग्रुपच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना राहुल. राईट अमोरचा विकेट परत सज्ज होतोय समोर खेळण्यासाठी फलंदाज. या स्पर्धेत अजून एक मोठा फटका खेळत होता पण टायमिंग व्यवस्थित करता आली नाही आहे. स्कोडलिक रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या मात्र हळूच पुढे सरकते ती 27. अजून 9 चेंडूमध्ये इथून मात्र 32 धावीची आवश्यकता असेल. षटकार मारावे लागेल इथं मात्र राजेश पाटील आणि पल्लव याला. किमान 4 मोठे फटके तरी मारावे लागेल 9 चेंडूमध्ये तर सामना जिंकू शकेल इथं मात्र सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली या संघ. याच पाता पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित नाहीये. फटका फशील काय पाहायचे. दुरून क्षेत्ररक्षक खूप छान प्रयत्न केला होता स्कोडलेक रिजनकडे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय इथं मात्र फलंदाज राजेश. संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती 29. 8 चेंडू 30 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. आपण आजच्या दिवसातला ग्रामीण गटाच्या माध्यमातून पहिलाच सामना पाहतोय आपण. गावदी पूर्ण विपक्ष इथं मात्र सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली, त्यानंतर मात्र मिथाली एंटरप्राइजेस वडगर आणि आवाज स्पोर्ट भिनार अशी लढत पाहायला मिळेल. पुढच्या लढतीमध्ये आवाज स्पोर्ट भिनार संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. त्यानंतर मात्र जो सामना होईल त्या सामन्यातला विजेता संघ आणि चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो सामना होईल. याच पात्र पुलचा फटका चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरतून. अजून एक उत्तुंग आणि देखणा षटकार. अतिशय चांगला पण पुलचा फटका पाहिला सुभाष धुमाल सर, ज्या प्रकारे हा चेंडूला फेकून दिला होता मिड विकेटच्या वरतून. आता मात्र 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजून 24 धावेची आवश्यकता. या चेंडूवर जर षटकार मारला तर मात्र सामना अंतिम षटकापर्यंत एक रंगतदार स्थितीकडे जाईल. याच पात्र फ्लिकचा फटका सुरेख. अजून एक धमाका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा धमाका पाहतोय आपण. षटकार
तर निश्चित पाहू शकता आपण सुमित कुमार स्पोर्ट संघाचे 12वे खेळाडू मोनिल 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आणि नक्कीच राजेश पाटील यांनी पूर्ण संघाला दाखवून दिलेलं आहे की अभी भी पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. आणि जिताबरोबर पूर्णपणे सहमत आहे आपला आपण जो उल्लेख केला आहे, कारण की ज्या प्रकारे 2 चेंडूवर 2 आक्रमण केलं आणि हेच सांगतोय की अजून सामना संपला नाही आहे आणि माझ्यात ती धमक आहे, क्षमता आहे आणि ती क्षमता इथे मात्र 2 चेंडूवर तर सिद्ध केली. प्रत्येक हास्यमुद्रेमध्ये पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाचा 12वा खेळाडू मोनिल. आणि आजच्याच नक्कीच आपण पाहतोय की 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत राजेश पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहील पूर्ण या संघासाठी. आता मात्र 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 18 धावेची आवश्यकता असेल. पण धुमाल सर एक गोष्ट लक्षात घ्यायची असेल इथं मात्र की ज्या प्रकारे आपण अँगल इथं मात्र पाहतोय नाशिक हायवे एंडकडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी होती तेव्हा मात्र एवढं सोपं नाही आहे. अशा स्थितीमध्ये त्या रेजनकडे षटकार खेचणं, पण ज्या प्रकारे VIP डॅचकडून गोलंदाजी तेव्हा त्यावेळेस मात्र सहज सोपं असतो षटकार खेचणं. 6 चेंडू 18 असं समीकरण. अंतिम षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज पाहतोय आपण भूषण गावदीप पूर्ण. विपक्ष पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली अशी लढत पाहतोय आपण. 6 चेंडूमध्ये रोखायचे 18 धावा गावदीप पूर्ण संघाला, पण बनवायची ते मात्र गोंदिवली संघाला 18 धावा. पहिला चेंडू सज्ज होतोय टाकण्यासाठी. यास पात्रा फोर्स केलेल्या चेंडू लागून त्या डोक्यावरतून हवेत आहे. त्यामध्ये निश्चित एकच धाव पूर्ण करेल राजेश पाटील, कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. आता मात्र 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. यावर्षीच्या हंगामातली सर्वात चांगली इथं मात्र खेळी साकारेल काय राजेश पाटील, त्याच्याकडे क्षमता आहे. आतापर्यंत जर पाहिलं 2 षटकाच्या बॅटमधून निघालेत आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये अजून 17 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. एक मोठं आव्हान होतं, जवळपास 59 धावचं टार्गेट स्वीकारताना सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय या चेंडूवर पाहायचं आहे. यास पात्रा फटका हवेत आहे, फटका फसतो एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे. खूप चांगला प्रयत्न केला होता पण इथं मात्र धाव घेण्यामध्ये कुठल्या प्रकारे इंटरेस्ट दाखवत नाहीये राजेश पाटील. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 17 धावेची आवश्यकता. असोबा धुमाल इथून मात्र 3 मोठे फटके मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. नक्कीच. आणि तिन्ही चेंडूंना सीमारेषेचं बाहेरचं दर्शन घडवावं लागेल जर गोंदिवली संघाला सामना जिंकायचा असेल तर. भूषण अप्रतिम षटक हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय. 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 17 धावेची आवश्यकता. सफल झालंय. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागून मात्र फायनली एक रिजनकडे आला होता. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि आता मात्र जवळपास मित्र म्हणजे की इथं मात्र षटकाराची हट्टी पूर्ण करावी लागेल जर सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली संघाला विजय साजरा करायचा असेल. 3 चेंडू आणि 17 असं समीकरण पाहतोय आपण. हा चेंडू मात्र षटकार जर घेतला नाही किंवा चौकार जर नाही घेतला तर पूर्णपणे सामना मित्र म्हणेन की गावदीप पूर्णाकडे झोकला जाईल. भूषण सज्ज होताना फुलटॉस स्लॉक स्वीप केलंय चेंडूला खाली क्षेत्रामध्ये. चेंडू अतिशय वेगात जातोय, इशारा होतोय सीमा पार हा चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. निश्चित आपण डेनेटची सुपर ट्रॉफी पाहतोय म्हणून या स्पर्धेमध्ये चेशिंग गरजेचं नाहीये, सुपर ओव्हरचा पण सामना पाहणार आहोत. मात्र सुपर ओव्हरचा सामना होईल काय इथं मात्र, कारण की 2 मोठे फटके मारेल काय फलंदाज राजेश पाटील. 2 चेंडू 13 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी गोंदिवली संघाला. यास पात्र अतिशय कडक फटका आणि ज्या गोष्टीची चर्चा होती आणि होय योग्य बोलते असं सांगितलं इथं मात्र राजेश पाटील यांनी षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे, यालाच क्रिकेटचा खेळ एक चमत्कारी खेळ म्हणून समजला जातोय. निश्चितच सुभा धुमाल. आता मात्र सामना एक थंड होता पण गरम अवस्थेमध्ये निर्माण झालाय. काय कडक फटका खेळलाय, फ्लिकचा फटका होता पहिला पण. आता मात्र 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 7 धावेची आवश्यकता आहे. पण एका चेंडूवर 7 धावा मिळणार नाही, पण 6 धावा जर मिळवल्या तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकतोय. नक्कीच सिटी पूलमधील सुपर ओव्हरचा सामना रात्री बालाजी संघाने जिंकला होता. पाहूया सुपर ओव्हरचा ग्रामीण पूलमधील सामना पूर्ण विपक्षी गोंदिवली पाहायला मिळतोय का. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय आणि
निश्चितच थोडंसं उशीर केलं इथं मात्र आक्रमण करण्यासाठी. जर पहिले केलं असतं तर क्वचित सामनाचे काही चित्र वेगळे असते. पण इथं मात्र एक चेंडूवर सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. मात्र सुपर ओव्हरमध्ये सामना जाईल काय, ज्या प्रकारे इथं मात्र फटकेबाजी करतोय गोंदवली संघाचा आधारस्तंभ फलंदाज तो म्हणजे राजेश पाटील. एक चेंडू 7 धावेची आवश्यकता. गोलंदाज इथं मात्र भूषण सज्ज होताना दूर त्या टोकाकडनं निश्चित कैशिक लोकांचं म्हणणं आहे की सुपर ओव्हर होईल. धुमाल तू काय बोलशील? नक्कीच सुपर फटका खेळण्याची क्षमता आहे. सुपर ओव्हर सामना होऊ शकतोय. सज्ज होताना यावेळेस पात्रा फटका हवेत आहे पण फटका क्लिअर करता येणार नाही. आणि याच बरोबर पाहतोय आपण गावदेवी पूर्ण संघ सामना जिंकलेला आहे आणि या सामनावी इथं मात्र ठरतोय. गावदेवी पूर्ण संघासाठी ज्यांनी क्रमांक 6 वर येऊन अतिशय चांगली धडाकेबाज खेळी साकारली होती. कारण की 4 षटकामध्ये 59 धावाचं एक मोठं आव्हान उभं करण्यामध्ये ज्यांचं खूप मोठं वाटा होता तो म्हणजे सामनावी ठरतोय. 9 चेंडूचा सामना केला आणि संघासाठी 18 धावेची खेळी साकारली ऋतिक. तर अभिनंदन गावदेवी पूर्ण. मात्र सुमित कुमार गोंदवले संघाच्या ॲडव्होकेट राजेश पाटील यांनी प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. खऱ्या अर्थाने हा विजय झालेला आहे तो क्रिकेटचा विजय झालेला आरेज चषकाचा. हार्डलक राजेश पाटील, हार्डलक गोंदवले. मात्र अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन सुमित कुमार गोंदवले संघाने केलेलं आहे. पुढील स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच ऋतिक. ॲडव्होकेट राजेशजी पाटील विद्यमान सचिव भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे, त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आहे जो यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा सन्मान केला जाईल. तर विनंती असेल आयोजन कमिटीला की भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव ज्यांच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण क्रिकेटला एक चांगली दिशा प्राप्त केली गेलेली आहे आणि त्यांचे सध्या गोंदवली गावच्या प्रथम नागरिक आहेत, विद्यमान सरपंच आहेत. नक्कीच ॲडव्होकेट राजेश पाटील सरांचा ते सन्मान केला जाईल. सुभाषजी ठाकरे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते ॲडव्होकेट व्यापीठाचं दृश्य आपण पाहू शकता. राकेश पाटील आणि राजेश पाटील ही गुंदवली गावची फेमस जोडी नंबर 1 असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या ज्यांच्या माध्यमातून गुंदवलीच्या क्रिकेटला एक वैभवशाली दिवस आलेले आहेत. तर हरेश जी ठाकरे जे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट राजेशजी पाटील सरांना सन्मानित केलं जाईल. आपण पाहू शकता भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्मान्य ॲडव्होकेट राजेश पाटील सरांचा इथे सन्मान केला जात आहे. माईची शॉल, त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर नाणेफेक आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ऋतिक इज द मॅन ऑफ द मॅच. अतिशय उत्कृष्ट इनिंग ऋतिक याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. प्रशांतजी चौधरी, राकेशजी पाटील, आपण विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी नक्कीच देण्यासाठी मी विनंती करेन गुंदवली एक्सप्रेस राकेशजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ऋतिक याला आकर्षक ट्रॉफी जी मुरलीधर केने यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर द फ्लोराचं हे 15% डिस्काउंट कुपन, त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आणि गिफ्ट हॅम्पर करिश मात्रे स्पॉन्सर दिलं जात आहे. तर दोन्ही माध्यमातून विनंती असेल की आपण व्यापीठाची सुरुवात व्हायची आहे. ऋतिक अतिशय रोशन कामगिरी नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. काय म्हणसेल मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण जिंकलेला आहे. ही सीझनची मॅन ऑफ द मॅच आहे, त्याच्यामुळे संघासाठी पूर्ण योगदान देईल. नक्कीच जो पहिली मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर आत्मविश्वास तुझा खूपच वाढलेला असणार आहे. पुढील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. नक्कीच. हा तर ऋतिक ज्याने रोशन कामगिरी केली मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे. वेलपेट गावदेवी पूर्ण संघाने कुठे जायचं नाही. मी घेऊन जातोय प्रेझेंटेशन बॉक्समधून सरळ आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टू कॉमेंट बॉक्स. गावदेवी पूर्ण संघाने कुठेही जायचं नाही. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल.
तर गावदी पूर्ण संघाचा कर्णधार आपण कुठं जायचं नाही आहे, कारण की नंतर सामना तुमचाच आहे. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र निश्चित पुढच्या फेरीमध्ये गावदी पूर्ण संघासोबत लढत देईल. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात जेव्हा होईल आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन सुभाष धुमाल यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. मयूर भोईर यांच्याकडून सागर या फलंदाजाला षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. मिताली स्पोर्ट्स वडगर विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिना या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलमे जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. अविवित सागर आणि गोलंदाज मार्गावर गोलंदाज भिनार संघाकडून संजू. अवी पाटील स्ट्रायकर फलंदाज. नॉन स्ट्रायकरला सागर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी संजू येतोय भिनार संघाकडून. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनावीर फलंदाज अवी. यावेळी स्वेर चेंडू. पहिला चेंडू दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाईटचा शर्यतीने अवंत धावणे अकाउंट ओपन होते मिताली इंटरप्राइजेस वडकर या संघाचं. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. यावेळी मात्र खडे खडे फटका आपण पाहतोय. अवी याच्या बॅटमधून 7 धावांसाठी षटकार. रन मशीन ऑफ वडकर. अवी पाटील याच्या बॅटमधून निघालेला पहिलाच खणखणीत षटकार. षटकाराने डॅसिंग अंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 6 वाढून झाली ती 7 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय वडगरे संघाकडून. संजू व्हीआयपी डायझेन कडून वळताना राईट मोडतो विकेटचा मारा करतोय. एवढे इनसाइड आउट. मध्ये प्रयत्न तर चांगला होता मात्र प्रयत्न तुकडा पडतोय आणि फलंदाज दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या 1 ने ओढून जळली ती धावपलकर 8 धावा. ग्रामीण पूलमधील आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. मागच्या रंगतदार सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर विजय संपादन केला होता गावदेवी पूर्ण संघाने. एकाकी झुंज दिली होती. अतिशय झुंज आपण पाहिली होती राजेश पाटील या फलंदाजाकडून. यावेळी चेंडू हवेमध्ये कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर. जोपर्यंत चेंडू अडवला जातो टप्प्यावर तोपर्यंत 1 धावेने सागर आपलं खातं करतोय आणि संघाची धावसंख्या वाढून झालेली ते 9 धावा. मिंटरी पावपल्याचं पहिलं षटक मार्ग असतंय. आपण जो सामना पाहतोय मिताली इंटरप्राइजेस वडगर विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. विशेष चॅम्पियन ट्रॉफीचं जे पहिलं पर्व होतं त्या पहिल्या पर्वामधील विजेता संघ आपण पाहतो आवाज स्पोर्ट्स भिनार. जी पहिली स्पर्धा हर्षी पाटील फाउंडेशन या मैदानावर झाली होती. ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक चॅम्पियन ट्रॉफी त्या स्पर्धेचं विजेतेपद आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने पटकावलं होतं. यावेळी अराउंड लेग आणि त्रिफळ बाद. पहिला फलंदाज बाद होतोय अवी पाटीलच्या रूपाने. बिग ब्लो. पैसे गोवे शरण
जरी नशे संगम एक हौस माझी परवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घडवाल का सांग तुझे मनाने काय करताय पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना अव्ययाने बाद होऊन आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय दर्शन पाटील. दर्शन पाटील हा एक चांगला खेळाडू आहे. सिटी क्रिकेटचा विचार केला तर सिटी क्रिकेटचे 2 इव्हेंट झाले होते. त्या 2 इव्हेंटमध्ये बॅक टू बॅक 2 इव्हेंटमध्ये तब्बल 21 विकेट चटकावलं होतं. पहिल्या इव्हेंटमध्ये 10 विकेट आणि त्यानंतर दुसऱ्या इव्हेंटमध्ये 11 विकेट आणि बॅक टू बॅक 2 मेगा इव्हेंटमध्ये सिटी क्रिकेटमध्ये हा गोलंदाज बेस्ट बॉलर ठरला होता. पाहू कशा प्रकारे फलंदाजी करत आहे ग्रामीण पूलमध्ये. यावेळी मात्र जागून चेंडू खेळून काढलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दर्शन पाटील आणि पहिल्याच चेंडूवर अगदी सीमारेषेचं दर्शन घडवलेलं आहे. चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या 4 ने वाढून झाली ते धावफलकावर 13 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिला फलंदाज अवी पाटील बाद होऊन फॅवलमध्ये परतलेले आहेत. यावेळी इनफिल्डच्या वरून बिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग अडीचर मधून सीमा पार दर्शन याच्या बॅट निघालेला आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 चौकाराने धावसंख्या येतो आकार. मिताली इंटरप्राइजेस वडगर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर एका षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 17 धावा. मिताली इंटरप्राइजेस विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सामना आपण पाहणार आहोत गावदेव पूर्णा आणि या सामन्यातील विजय संघ. त्यानंतर स्वामी समर्थ सोनाले बी विपक्ष बालगोपाल सरवेलपाडा आणि त्यानंतर हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर विरुद्ध शेलुमाता वल. आज आपण आयोजक संघ अश्विन ठाकूरपाडा संघाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. गावदेव वडुणकर या संघाविरुद्ध बॅक टू बॅक मोठे सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर अंशिका पिंपलकर विपक्ष वीर तानाजी दापोडे, केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष श्री गणेश बरोडे, त्यानंतर साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. आज सिटी पूलमधील मोठे संघ आणि मोठे सामने आपण पाहणार आहोत. मॅगी लेवन विपक्ष जॉयकुमार, त्यानंतर सुरेश इंटरप्राइजेस 5 विपक्ष RD 440 ओली. तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजच्या मार्कवर कपिल. यावेळी लॉर फुलटच चेंडूला खेळून काढलेले मिड विकेट क्षेत्रामध्ये एका धावीसाठी. एका धावीने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज सागर आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 18. यावेळी केवळ चेंडूला हलक्याताने खेळून काढलेले एका धावेसाठी. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांचे जे ट्रॅक आहेत ते एकाच कलरचे नसल्यामुळे त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जात आहे. कारण या स्पर्धेची नियमावली ड्रेसिंग कंपल्सरी. आणि झेलबादच्या रूपाने फलंदाज सागर याची खाली संपुष्टात.
नवीन फलंदाज संजोग येतोय. टॉप ऑर्डरचे दोन्ही फलंदाज सलमीचे बाद 2 फॉलमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज अवी बाद झाला होता 9व्या धावसंख्येवर आणि त्यानंतर 19व्या धावसंख्येवर फलंदाज बाद झालेले आहे सागर. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, बुंदेवमध्ये चेंडू हाताळला होता. दरम्यान एक धाव पूर्ण करतो फलंदाज, स्वतः गोलंदाज चेंडू झेपावला होता, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. हे आपण पाहू शकता. मिळवतो बॅट, चेंडू घेता आला नव्हता फलंदाजाला. गोलंदाज कपिल, नवीन फलंदाज संजोग. धावसंख्या धावपलकावर 20 धावा. कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये खोऱ्याने धावा वसूल केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये धावांसाठी झगडताना संघर्ष करताना आपण पाहतोय मिताली स्पोर्ट्स वडगर संघाच्या फलंदाजांना. कपिल हवे इनकडून वालताना सामना करेल फलंदाज संजोग. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा पाहूया काय इशारा येतोय. आणि नो बॉलचा इशारा. आमच्या स्क्वेलेकचे पंच तीक्ष्ण नजर आपण पाहतोय, अगदी मोरासारखे कान आणि घारीसारखी नजर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, कारण 3 क्षेत्ररक्षक हे स्क्वेलेक रिझर्वमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, आणि त्यामुळे पंचांनी हा नो चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या सिंगलने वाढते, 21 धावा. मिस टाइम फटका आहे. सिंगलने धावसंख्या वाढेल. धावसंख्या 1 ने वाढून झाली, ते धावपलकावर 22 धावा. यानंतर सामना आपण गावदेव पूर्ण विरुद्ध या सामन्यातील विजय संघ या 2 संघांमध्ये पाहणार होते. त्यानंतर स्वामी समर्थ सोनाली बी विरुद्ध बालगोपाल सरवलीपाडा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय मिताली स्पोर्ट्स वडगर विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघांमध्ये. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय कव्हर रिझर्व मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. तर 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती बरोबर 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत. मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाने धावपलकावर 26 धावा. धन्यवाद. थोडासा थांबवतोय सुभाष धुमाल आपल्याला. तर आगमन होतंय सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आदरणीय काळूरामजी ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण समाजसेवक ठाकूरपाडा गावाचे आदरणीय रघुनाथ ठाकरे साहेबांचं, या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे पाहू शकता आपण आगमन झालेलं आहे आदरणीय काळूरामजी ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत रघुनाथ ठाकरे साहेबांचं. वेलकम सुस्वागतम, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी बॅकफोर जाऊन चेंडूला स्क्वेअरलेग रिझनमध्ये टोलवलेलं आहे. 1 धावेसाठी 1 धावेशी अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढेल. प्रणव आलेला आहे गोलंदाजी मार्क करूया 3रं षटकासाठी. धावसंख्या 1 धावेने वाढून झालेली आहे. ती धावपलकावर 27 धावा. किरण भोईर फॅम टीम आवाज स्पोर्ट्स भिनवार संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय.
मिताली एंटरप्राइजेस वडगर विपक्ष किरण भोईर फॅम टीम आवाज स्पोर्ट्स भिनार ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे आउट द पार्क. हा षटकार दर्शन घडवतोय सीमारशीचे दर्शन चेंडूला 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट षटकार. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. दर्शन याचं चांगलं प्रदर्शन, कारण दर्शनाने आपल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार पेश केला आणि वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय. रणजित ज्या प्रकारे जबरदस्त फलंदाजी करतोय दर्शन नावाचा हा फलंदाज एक जबरदस्त उत्तुंग फटकेबाजी करताना दरम्यान निश्चित वडगर गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन जालिंदर चंद्रकांत पाटील यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि चिनू होते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दर्शन ऑन द फायर. नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचला होता. या प्लेमध्ये पाहूया. अतिशय उत्कृष्ट फटका दर्शनाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि दर्शन पुन्हा एकदा सीमारेषेचं दर्शन घडवतोय. चांगलं प्रदर्शन. धावसंख्या 37. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार कव्हरेज मधून हा चौकार. अतिशय उत्कृष्ट टोलेजंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचं थोबाड रंगवलं जात आहे, चेंडूची चामडी सोलवली जाते. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन दर्शन चांगलं प्रदर्शन घडवताना धावसंख्या वेगाने वरून झाली ती फलकावर 41 धावा. आतापर्यंत 5 चौकार इनिंगमध्ये पेश केलेत, 1 षटकार आणि वैयक्तिक आपण जर बघितलं तर 28 धावसंख्येवर फलंदाजी करतोय दर्शन पाटील हा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फरक घेण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये शतरक्षक प्रयत्न करतोय सुरेख झेल आणि यावेळी मात्र फलंदाज दर्शन याची गेली संपुष्टात. नवीन फलंदाज मनोज येतोय. आज दीपक पाटील वडगर संघामध्ये खेळताना दिसत नाही. एक्सपिरियन्स कॅम्पेनर आणि वडगर गावचं क्रिकेट नक्कीच दीपक पाटीलच्या नावाने ओळखलं जात आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन बेक हँड दिलं जात आहे, कारण 28 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि 9 चेंडूचा सामना करताना एक अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश करून फॅनमध्ये परतलेला आहे दर्शन पाटील हा फलंदाज. 3रं षटक मार्गस्थ आहे. प्रणव 3रं षटक घातलेलं आहे. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये दोनों बाजी काय. नक्कीच शोले फिल्मचा डायलॉग इथे आठवतोय, कारण स्ट्रायकर फलंदाज बाद झाला असता हा जर झेल पकडला असता. आणि दुसऱ्या एंडला आपण पाहतोय धावसंख्या दरम्यान वाढते. धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावफलकर 42 धावा. तर 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली ती 42. गावदेव पूर्ण संघाचा संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर सामना आपण पाहणार होतो. या सामन्यातील विजय संघ विपक्ष गावदेव पूर्ण या 2 संघामध्ये. गावदेव पूर्ण संघाच्या संघाने कुठेही जायचं नाही, कारण यामधील विजय संघाशी आपल्याला लढत द्यावी लागेल. त्यानंतर स्वामी समर्थ सोनाले बी विरुद्ध बालगोपाल सरवलपाडा. त्यानंतरचा सामना नंदन पाटील यांचा हिंदवी प्रतिष्ठान कालेर विपक्ष शिलुमाता वल. त्यानंतर बिग मॅच अष्टनाथ ठाकूरपाडा आयोजक संघ विपक्ष अयदेव वडनगर. आणि त्यानंतर हंसिका पिंपलकर विपक्ष वीरताने दापोडे. त्यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष श्री गणेश बोडवडी.
आणि त्यानंतर सामना साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. आज सिटी पूलमधील 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये मॅगी एलियन विरुद्ध जयकुमार आणि सुरेश एंटरप्राइजेस 5 विरुद्ध आडे 444 ओवली हे संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये आज पाहायला मिळतील. समीर येतोय गोलंदाजी मार्गावर हॅवी एंड करून. एल चेंडूला फोर्स केलेला आहे मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीपला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धावसंख्या 1 निवडून दिली ते 43 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय मिताली एंटरप्राइजेस वडगर विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य बळीराम माळी महाराजांचं आगमन होतंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. समीर सामना करेल फलंदाज मनोज. यावेळी कोहलीगा क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे एका धावेसाठी. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे ती 44 धावा. 4-4. शेवटचे षटक मार्गस आहे. समीर शेवटचे षटक हाताळतोय आवाज स्पोर्ट्स भिनार या संघाकडून. RS चषक 20-21 मित्रांनो आपण पाहतोय. लॉर फुलटा चेंडूला मेडिकट क्षेत्रामध्ये टोलवलेलं आहे. 1 धाव पूर्ण. फक्त एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजांना. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने ओढून दिली ते धावफलकावर 45 धावा. भिनार विपक्ष वडगर या 2 संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. भिनार संघ एक युवा संघ आहे. या उलट आपण पाहतोय की वडगर संघ अनुभवी संघ आहे. भिनार संघाचा विचार केला तर किरण आणि दिनेश सोडला तर सर्व नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू टोललेला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते केला जाईल मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 47 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ असताना ग्रामीण पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मिताली एंटरप्राइजेस वडगर विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. समीर शेवटचे षटक हाताळतोय हवे एंडकडून. यावेळी लॉर फुलटा चेंडूला मेडिकट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली ते 49. 49 धावा धावफलकावर झळकले गेलेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना सोनल्याच्या ऐतिहासिक मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. यूट्यूब तसेच SSS वाहिनीवर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. RS ग्रुप ठाकूरपाडा आयोजित RS चषक 20-21. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या आहेत. 49 आणि बरोबर 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आवाज स्पोर्ट्स भिनार या संघासमोर. नक्कीच आणि पॅनल ट्रॅक कंपल्सरी नसल्यामुळे आवाज स्पोर्ट्स भिनार संघाला पॅनल्टी दिली गेली आणि पॅनल्टीच्या 2 धावा आपण ॲड करूया. पॅनल्टीच्या 2 धावांसह 49 प्लस 2 अशा प्रकारे 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष आता मात्र सुधारित लक्ष असणार आहे आवाज स्पोर्ट्स भिनार संघासमोर. हे व्यापीठाचं दृश्य आपण पाहू शकता आणि जिथं पाहू शकता आपण
नुकतं ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या आयोजक जे आहेत आपले राहुल ठाकरे यांचे पिताश्री आदरणीय काळूरामजी ठाकरे साहेब, त्यांच्यासोबतच पाहू शकता आपण रघुनाथजी ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य बळीराम माळी साहेबांना. तर आपण स्वागत आणि सत्कार कडे वळणार आहोत. आपण सर्वप्रथम इथं मात्र निश्चित हरिभक्त परायण बळीराम माळी महाराजांचा आपण स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय. या स्पर्धेचे आमचे आयोजक हरेश ठाकरे कुलमॅन यांच्या शुभ हस्ते पाहू शकता आपण. त्यानंतर लगेच व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे असे आमचे आदरणीय काळूरामजी ठाकरे साहेबांचं आपण इथं मात्र त्यानंतर मी हरेश ठाकरे यांना विनंती करेन की इथं मात्र सन्माननीय काळूराम ठाकरे साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि मित्रांनो, हा जो सत्कार होताना आपण पाहतोय असे आमचे आदरणीय काळूराम ठाकरे साहेब हे राहुल ठाकरे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचं आपण इथं मात्र स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक कुलमॅन हरेश ठाकरे यांचे शुभ हस्ते. त्यानंतर मात्र अजून आपण एक स्वागत आणि सत्कारकडे वळूया. ठाकूरपाडा गावाचे समाजसेवक आदरणीय रघुनाथजी ठाकरे साहेबांचं आपण स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय. या स्पर्धेचे आमचे आयोजक कुलमॅन हरेश ठाकरे यांचे शुभ हस्ते. तर त्यानंतर आपण वळूया सामन्याकडे. जे टार्गेट इथं मात्र उभं केलेले पाहतोय आपण. प्रति षटकामागे जवळपास 13 धावाची सरासरी पार करावी लागेल आवाज स्फोट भिणाऱ्या संघाला. म्हणजे 4 षटकामध्ये 52 धावाचं टार्गेट असेल. आणि प्रत्यक्ष जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहूया कशा प्रकारे या धावाचा पाठलाग करताना तर मात्र आवाज स्फोट भिनार संघाची सलामीची जोडी कशा प्रकारे सुरुवात करून देते. सामन्याचे पंच म्हणून आपण पाहतोय दिनेश नाईक, खूप मोठं नाव आहे. त्यानंतर शिवराम वैतीसर खूप अतिशय छान कामगिरी करताना आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि धुमाल सर, आपण एकच सातत्याने उल्लेख करतोय की माझ्या लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकांना की आपण जास्त संख्येने मैदानामध्ये येऊ नका. आपण या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घ्या आपण टी++ केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून. कारण की बघा मित्रांनो, कोरोनाचं संकट अजून गेलं नाही आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही जर स्थिती राहिली तर निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये लॉकडाऊनसुद्धा लागू शकतो महाराष्ट्रामध्ये. याच्यासाठी जर लॉकडाऊन करायचं नसेल तर आपण सुरक्षित राहायचं आहे. आपल्या परीनं प्रत्येकाने मास्क परिधान करायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. VIP ड्रायव्हर आज ज्यांचा वाढदिवस आहे, आपण आज त्यांचा वाढदिवससुद्धा इथं मात्र साजरा करणार आहोत. असे आमचे आदरणीय नरेंद्र चौधरी साहेब हे आपण पाहू शकता. VIP ड्रायव्हर त्यांच्या समेत एक अतिशय महान क्रिकेटर सातत्याने मी उल्लेख करतोय करेश म्हात्रे. आणि त्याच्यानंतर मात्र एक खूप मोठं व्यक्तिमत्व आणि उद्योगपती आप टेमगर गावाचे सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व करसनदादा फुलोरे साहेब, त्यांच्या समेत पाहतोय आपण बुमबुम सुभाष ठाकरे साहेब. हे सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना. तर आपण जाऊया इथं मात्र सामन्याकडे. एक मोठं टार्गेट तिथं मात्र स्वीकारायचं आहे आवाज स्फोट भिनार संघाला. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जीत, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू सुरेख फटका अंधाराईचा पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका म्हणता येईल. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर फरार होतोय. सीमा पार दमदार चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि सोबत धुमाल पाहतोय आपण की दिनेश याला खूप वर्षापासून क्रिकेटचा आनंद घेताना अजून तोच क्लास कायम आहे. पहिल्या चेंडूवर दाखवलंय की दिनेश काय व्यक्तिमत्व आहे. याच पात्र फुल टॉसर घेऊन फटका एक्स्ट्रा कॉर्डर पाहतोय आपण. अतिशय वेगात थ्रो केला होता. दरम्यान पाहतोय आपण अजून एकदा व्यासपीठावर आगमन होताना खास सन्माननीय जितूदादा मानेरकर साहेबांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि ही जोडी नंबर 1 वर आहे. बोंबोम सुभाष ठाकरे आणि जितूदादा. त्याच्या समेत पाहतोय आपण करसनदादा, म्हणजे त्रिमूर्ती सुपरहिट पाहतोय आपण. याच पाहता अराउंड द लेग त्रिपलाचित बाद. पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण आवाज स्फोट भिनार संघाचा.
आणि जित परत व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे असे एक आदर्श व्यक्तिमत्व जितूदादा मानेरकर साहेब त्यांच्यासोबतच आपण पाहू शकता. इथं मात्र आज ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत असे नरेंद्र चौधरी साहेब त्यांच्या समेत पाहतोय आपण करेश म्हात्रे आणि एक खूप मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय करसनदादा फुलोरे आणि त्याच्या समेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक बुम बुम सुभाष ठाकरे आणि इतर मान्यवर यांना सुद्धा आपण पाहू शकता व्हीआयपी डॅजवर. तर इथं मात्र खराब सुरुवात पाहायला मिळाली. ज्या प्रकारे किरण हा फलंदाज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाला होता आणि या डावी यष्टी दाखवली आणि ती यष्टी मात्र वाकवली. इथं मात्र गोलंदाज जीत यांनी सुरेख कमबॅक वापशी करताना पाहतोय आपण. इथं मात्र जीत नावाचा हा गोलंदाज क्रमांक 3 वर नवीन फलंदाज संजू. यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय. पंच शिवराम वैती सरांची दोन्ही समांतरिषित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 6. 52 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय गाव मिथाली इंटरप्राइज वडगड संघाने आणि तो स्वीकारताना मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धाव फलकावर आहेत त्या 6. प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. इथून मात्र आवाज स्पोर्ट भिन्नर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. याच पात्रा फटका पाहतोय आपण. ऑफ ड्राईव्ह केलंय. अतिशय वेगात थ्रो येतोय पण त्या पर्यंत पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे आणि दुसरा फलंदाज इथे मात्र आवाज स्पोर्ट भिन्नर संघाचा बाद होतोय तो संजू. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. तर यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र निश्चित गावदेवी पूर्णासोबत लढत देणार आहे. गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार आपण व्हीआयपी डायजवर येऊन उपस्थित राहायचं आहे. गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार चला आपण सामना संपण्यापूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. तर क्रमांक 4 वर नवीन फलंदाज दयनीय स्थिती पाहतोय आपण. खराब सुरुवात इथे मात्र आवाज स्पोर्ट भिन्नर संघाची 52 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण. पहिल्या षटक प्रगतीपथावर जीत. याच पात्र असून एका चांगला चेंडू आडव्या बॅटने मात्र खेळायचं होतं पण चुकतोय. इथे मात्र बीट होते फलंदाज आणि बाकीचं काम पूर्ण करतोय. इथे मात्र यष्टीरक्षक सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर सोबत धुमाल पाहिला पण चौकात त्यांचा मात्र काय वापशी करतोय गोलंदाज जित पाटील. खूप मोठं नाव आहे सातत्याने पाहतोय आपण. तुमचा ग्रामीण क्रिकेट असो किंवा मात्र शहरी क्रिकेट मात्र आउट ऑफ भिवंडी मध्ये सुद्धा या खेळाडूचं नावाचा दबदबा कायम आहे. यावेळेस पाचचा चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इतर मात्र अतिशय वेगात पूर्ण करताना अंतिम चेंडूवर एक एक्स्ट्रा धाव मिळते. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय आपण. आवाज भिन्नर संघाची दयनीय स्थिती. इथं मात्र 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त धावफलकावर धावा त्या 7. यानंतर जो सामना होईल गावदेवी पूर्णा विपक्ष चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत मात्र लढत होईल. आता मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा बनवायला लागली तर मात्र विजय साजरा करण्यासाठी आवाज भिन्नर संघाला 45 एवढं सोपं नाही आहे. अशा स्थितीमध्ये या धावा पूर्ण करणं पण क्रिकेटमध्ये सोपं आणि कठीण कधी नसतोय. दिनेश खूप मोठं नाव आहे आणि अनुभव जास्त आहे आणि ती क्षमता पण आहे पण ती क्षमता इथं मात्र सिद्ध करावी लागेल दिनेश भोईर याला. 18 चेंडू 45 असं समीकरण. चला सराव थांबवायचं आहे. विनंती असेल मिथाली इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार की आपण वेळ कमी घ्या. आता मात्र पाहतोय आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कारण की 4 षटकाचा सामना आहे त्यामध्ये फक्त एकच षटक पॉवर प्लेचा राहील आणि 4 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याच प्रकारे शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. दर्शनचा पहिला चेंडू सुरेख ड्राईव्ह केलाय. गॅप मधून चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार अतिशय चांगला दमदार हा चौकार वसूल करतोय इथे मात्र दिनेश भोईर.
सुरुवात तर अप्रतिम करतोय. पहिल्या चेंडूवर दर्शन याला मात्र बाउंड्री लाईनचं दर्शन दाखवतोय फलंदाज दिनेश. जे चौकऱ्यान धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 11. अजून यावेळेस मात्र पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. ज्या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 12. आणि सुबा धुमाला असं वाटतं की शहरी गटाच्या माध्यमातून अजून 2 सामने व्हायचे बाकी आहेत. एक म्हणजे मॅगी 11 विपक्ष पाहणार आपण जॉयकुमार संघाचा जर आपण चर्चा विचार केला तर मात्र थोडंसं संघर्ष करावं लागतोय तो करिश मात्रे याला. पण अपेक्षा असेल की पुढच्या सामन्यामध्ये करिश मात्रे यांच्याकडून एका चांगली कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाज दर्शन सज्ज होताना नाशिक हायवे अँड टोकाकडनं. आज बुमबुम सुभाष ठाकरे यांनी खूप झकास काम केले आणि ग्रामीणमधून सुद्धा आज अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळेस पात्रा चेंडू चांगला होता. थोडासा सफल होऊन मात्र ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. सावध गतीनं फटकेबाजी पाहायला मिळते आवाज स्फोट बिनर संघाची, कारण की प्रति षटकामागे जर पाहिला आपण पहिल्या चेंडूपासून 13 पॉईंटची सरासरी कायम होती आणि ती सरासरी आता मात्र वाढत गेलेली आहे. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहतोय आपण. एक सिंगल तोपर्यंत मात्र सहज कंप्लीट करेल. आता मात्र स्ट्राईकला परत दिनेश भोईर. स्ट्राईकला असेल. व्यक्तिगत 2 चौकारांनी 10 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आणि आज कीर्तिमान सिटी गटाच्या माध्यमातून आपण या रेकॉर्ड पाहिलंय, कारण की 18 धावा खर्च करून 6 विकेट्स प्राप्त केल्या होता आकाश यांनी. यावेळेस पात्र ड्राईव्ह करायचं होतं पण बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून मात्र फाईनली कडे येतोय. तोपर्यंत मात्र संधी होती. सहज 1 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज दिनेश. एक धावेने इथे मात्र काही साध्य होणार नाहीये. आवाज बिनार संघासाठी जर साध्य करायचं असेल तर आक्रमण प्रति हल्ला इथे मात्र करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळ्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपण आर्यस ट्रॉफी 2021चा दुसऱ्या दिवसाचा आपण हा खेळ पाहतोय. हा सामना ग्रामीण गटाच्या माध्यमातून पाहतोय. अजून एक अप्रतिम चेंडू. अप्रतिम प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. इथं मात्र खूपच धीमी फलंदाजी पाहतोय आपण. पंचाचा बोट आकाशाकडे. इथं मात्र अजून एक फलंदाज परतीचा प्रवास करतोय धावचीच्या स्वरूपात. निश्चित आपण व्हीआयपी डॅजवर मागच्या लाईनमध्ये पाहू शकता आपण कुलमॅन हरेश ठाकरे, त्यानंतर निश्चित राहुलजी ठाकरे, त्यानंतर पाहतोय आपण देवा. हे पाहू शकता आपण व्हीआयपी डॅजवर आमचे प्रमुख मान्यवर. त्यामध्ये खास निश्चित हरिभक्त परायण बळीराम माळीसाहेब, त्यानंतर राहुल ठाकरेंचे पिताश्री नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे काळूरामजी ठाकरे, त्यानंतर समाजसेवक ठाकूरपाडा गावाचे रघुनाथ ठाकरे. धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू इथं मात्र 14. अजून सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 12 चेंडू 38 असं समीकरण आहे. त्यानंतर हे पाहतोय आपण व्हीआयपी डॅजवर त्रिमूर्ती आणि या स्पर्धेचे बिग A1 जोडी पाहतोय आपण. कुलमॅन हरेश ठाकरे आणि राहुलजी ठाकरे. सुबा धुमाल फक्त सोपं नसते की आपण टुर्नामेंट ठेवणार, करून दाखवणं म्हणजे लय अवघड असते आणि हे करून दाखवलंय इथे मग त्या जोडीने. खूप छान एका हास्यमुद्रेमध्ये पाहतोय आपण राहुल आणि हरेश यांना. आणि खूप लाखमोलाचं सहकार्य या जोडीला आपण ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे ते म्हणजे बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून. परत आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण राहुल ठाकरे आणि कुलमॅन हरेश ठाकरे. गेल्या वर्षी स्वप्न होतं की पवार आपल्याला एका डे नाईट स्पर्धा ठेवायची आहे, पण तो स्वप्न यावर्षी साकार झालं. निश्चित गेल्या वर्षी फुल तयारी झाली होती. सांगितलं होतं की आपल्याला एका डे नाईट एवढी मोठी टुर्नामेंट ठेवायची किमान 6 दिवसाची, पण वेळेअभावी आणि हे जो आपण वातावरण पाहतोय कोरोनाच्यामुळे फक्त 3 दिवसाची आणि पुढच्या वर्षी अपेक्षा असेल खूप मोठी टुर्नामेंट. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू. तर निश्चित तिथं मात्र एक अजून चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून. आता मात्र निश्चित बॅकफुटवर जाताना पाहतोय आपण आवाज स्फोट भिनारा संघ. अपेक्षा खूप काय होत्या की एकच चांगला सामना टफ फाईट करेल, पण एकतर्फी सामना पाहतोय आपण आतापर्यंत. फुल टॉसरा फटका पाहतोय आपण, पण क्षेत्ररक्षकाला बीट करता येणार नाही. मिडविकेट रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज दिनेश भोईर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पाहिली आपण इथं मात्र सावध गतीनं पुढे सरकताना पाहतोय आपण 15. अजून सामना जिंकण्यासाठी इथं मात्र खूप मोठा संघर्ष करावा लागेल. 10 चेंडूमध्ये 36. गोलंदाज हेमंत राईट मोठा विकेट सज्ज होताना.
या स्वतः फटका पाहतोय आपण आडव्या बॅटने मिडविकेट आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू कॉर्नर रिजनकडे ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसरी सावी तर मात्र पूर्ण करेल की मात्र परतीचा प्रवास करावा लागेल दिनेश भोईर याला. अजून एक फलंदाज धावबाद. सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी धन्यवाद डीजे. तर वळगावाचे निश्चित आदरणीय निलेश पाटील साहेब काँग्रेस तालुका अध्यक्ष भिवंडी मी यांना आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस मात्र ऑनड्राईव्ह पाहतोय आपण जमिनीलगता फटका आहे. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र पूर्ण करेल. संघात धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरताना इथं मात्र 17 पराभवाच्या छायाकडे इथे मात्र वळताना पाहतोय आपण आवाज स्फोट भिनारा संघ. ज्या प्रकारे अपेक्षा होती तर मात्र ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही की एका टप फाईट करेल काय. पण एकतर्फी सामना पाहतोय. अजून सामना जिंकण्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. या स्वतः फटका चांगला आहे. स्लॉक केलंय चेंडूला मिडविकेटच्या वरतून चेंडूला मात्र भिरकावतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. प्रणयच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहिलाय. या षटकारे मात्र धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र जर पाहिलं आपण धावपलकावर 23 अजून 29 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 29 असं समीकरण. यास मात्र फटका चांगला आहे. स्कोरलेक आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलंय. या 2 धावींनी संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकताना ती पाहतोय आपण 25. अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. जाऊया डीजेकडे. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित जी अपेक्षा होती की आज आठवण झाली होती की आमचे गुरुवर्य यांचं आगमन झालं नाही. पण आगमन काय थाटात होते. आमचे सर्व चारही आमचे गुरुवर्य सन्माननीय अनंतजी ठाकरे साहेब त्यांच्या समेत हरिभक्त परायण काळूरामजी ठाकरे साहेब त्यांच्यानंतर निश्चित हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य दुंदाराम ठाकरे महाराज यांचं आगमन होते. आणि त्याच्या समेत आदरणीय बारक्याजी ठाकरे साहेब समाजसेवक ठाकूरपाड्या गावाचे यांचं पण आगमन होतंय. वेलकम. या चारही मान्यवरांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना गोलंदाज फुल टॉस कडक फटका पण क्लिअर होईल की मात्र हातात जाऊन विसावेल. सोपं शेली तर मात्र जीत पाटील ड्रॉप करतोय. तोपर्यंत मात्र एकच सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या जर पाहिली आपण 26. गावदेवी पूर्ण संघाचा संगणक हे बघा हा 4था पुकार आहे आपल्याला. अजून आपण आला नाही. जर हा षटक कंप्लीट होण्यापूर्वी जर नाही आला तर आपल्याला संघाला मात्र पेनलाइज केलं जाईल. सज्ज होताना गोलंदाज परत दुऱ्यांच्या टोकाकडनं. याच पात्र हा चेंडू चांगला होता. खोदून काढलाय चेंडूला. लॉंग ऑन रिजनकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त इथे मात्र एक सिंगल. गोलंदाज सज्ज होताना परत दुऱ्यांच्या टोकाकडनं अंतिम षटक संजोग. या स्वतः फुल टॉस परत बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेतला नाही आणि फक्त आणि फक्त एक सिंगल. सामना एकतर्फी पाहतोय आपण आजच्या दिवसातला हा सामना. ज्या प्रकारे इथे मात्र परफॉर्मन्स पाहायला मिळालं आवाज स्फोट बिनर संघाचं.
एक अपेक्षा खूप काही होती की टफ फाईट करेल, पण मिथाली इंटरप्राइज वडगड संघाचं जेवढं मोठं नाव आहे त्या प्रकारे परफॉर्मन्स इथं मात्र पाहायला मिळालं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. आणि टॉस बॉक्समध्ये तिथं मात्र सज्ज असेल सुभाष धुमाल सर. पहिले टॉस, त्यानंतर मात्र मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल. आणि याचबरोबर पाहतोय की आपण अजून एक विकेट नाही, मोठा फटका मारलाय मिड विकेटच्या वरतून. अंतिम चेंडूवर षटकार, पण मात्र सामना इथं मात्र जिंकलाय मिथाली इंटरप्राइज वडगड संघाने. खूप खूप शुभेच्छा. आडलं का आवाज स्पोर्ट बिनार. तर सामनावीर ठरलेला आहे, ज्याने अप्रतिम टोलीजंग फटकेबाजी केली होती. तोच मध्ये नेहमी ट्रम्पकार्ड ठरणारा मिथाली इंटरप्राइज संघाचा दर्शन ठरतोय सामनावीर. दर्शन आपण यायचंय आणि संघनायक आपण यायचंय. जित पाटील, वेळ नका घेऊ आपण, चला. जित पाटील कर्णधार आपण या लगेच टॉस करण्यासाठी, आणि दर्शन आपण सुद्धा यायचंय. तर मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाल. धन्यवाद सुनील पवार सर. तर नाणेफेक केली जाईल. गावदेव पूर्ण संघाचा संघाने किती आलेला आहे. मिथाली इंटरप्राइजेस वडगड संघाचा संघ नाही का, पण तोरी त्याच आहे.